गुड मॉर्निंग. बघा आपण 9th स्टँडर्डचा लेसन 3 बघतोय पॉलिनॉमियल, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 3.1 ऑलरेडी सुरू केला होता आणि प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये फर्स्ट तो आपण 7 एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले. आता याच्यातले फक्त आपले 2च एक्झाम्पल राहिलेले, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 2च एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 7, एक्झाम्पल नंबर 8 एक्झाम्पल नंबर 8 आणि एक्झाम्पल नंबर 9 हे 2च आपले राहिलेले. मग आता आपण 7th एक्झाम्पल पर्यंत लास्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी सर्व शिकलेलो आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.3 चा नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल नंबर आहे 8. बघा तुमच्या समोर एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे 8 वाला? राइट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. पॉलिनॉमियल कसं लिहायचं तुम्हाला? स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल कसा असतो रे? सर्वात मोठी डिग्री पहिली घ्यायची असते, नंतर त्याच्यापेक्षा लहान डिग्री. म्हणजे सर्वात मोठी डिग्री जर 4 असेल तर नंतर कोणती टर्म असते? 3 वाली, नंतर डिग्री 2 वाली, नंतर डिग्री 1 वाली, नंतर डिग्री 0 वाली. म्हणजे ते व्हेरिएबल नसतं. अशा प्रकारे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे. मग आता कोणाचं लिहायचा तो स्टँडर्ड फॉर्म? कोणते दिले बरं आपल्याला कोएफिशियंट? तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 1, 2 and 3. याचा काय लिहायचं आपल्याला? स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे, बरोबर. मग आता स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं, आठवतं का? ज्याची डिग्री 2 असते, ज्याची डिग्री किती असते? 2, तिथं टर्म्स किती असतात रे? 3. टर्म्स किती असतात? 3. फॉर एक्झाम्पल बघा, x² प्लस x प्लस 3 असं असतं ना. डिग्री किती आहे? 2. म्हणजे टर्म्स किती आल्या? 3. जर डिग्री जर 4 असेल तर टर्म किती असणार आहे? 3. कमी असेल ना, सॉरी किती असेल? 5. एक का असेल? जास्त. म्हणजेच काय असेल? x⁴, 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 x⁴ आणि काय असणार आहे? 0. डिग्री किती आहे? 4. टर्म किती आहे? 5. टर्म नेहमी काय असते? जास्त. म्हणजे याचा अर्थ टर्म पेक्षा डिग्री एकनी काय असते रे? कमी. टर्म पेक्षा डिग्री एकनी काय असते? कमी. मग इथं टर्म्स किती रे? मग डिग्री किती असेल? 2. डिग्री कमी असते ना, टर्म पेक्षा डिग्री एकनी कमी असते. म्हणजे त्या टर्म्स किती आहे? मग डिग्री किती असणार आहे? मग तसं आपल्याला लिहायचंय. मग आता इथं काय बघा, ही काय कन्सेप्ट काय हे आपण लास्ट लेक्चरला पण बघितलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं बघा, इथं काय दिलंय? नंबर ऑफ टर्म्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो बरं? कोएफिशियंट. किती रे नंबर ऑफ कोएफिशियंट? 3. कोएफिशियंट किती? 3. 1, 2 and 3 आहे. मग आता आपल्याला काय शोधायचे असते रे? डिग्री. डिग्री नेहमी किती असते? 1 नी कमी असते. म्हणजेच काय? 3 - 1 डिग्री किती असणार आहे रे? 2 असणार आहे. इथपर्यंत काय आलं? डिग्री किती असणार आहे? 2 असणार आहे. आणि देअरफॉर द स्टँडर्ड फॉर्म इज, किती स्टँडर्ड फॉर्म असणार आहे? मग बघा, स्टँडर्ड फॉर्म इज व्हेरिएबल. इथे लिहू शकता तुम्ही. व्हेरिएबल काय घ्यायचं रे? व्हेरिएबल इज एक्स घेऊन टाका. एक्स घ्या, वाय घ्या, काही घ्या, काही फरक पडत नाही. व्हेरिएबल काय घ्यायचा? एक्स घ्या. आता डिग्री किती पाहिजे आपल्याला? 2. आणि कोएफिशियंट आपले काय? 1, 2 and 3. मग सर्वात पहिली डिग्री कोणाची घ्यावी लागेल आपल्याला? 2 ची. मग काय करावं लागेल? x². मग पहिला व्हेरिएबल कोण इथं? 1. इथं 1 लिहू शकतात, नाही लिहिलं तर चालेल, लिहिला तरी चालेल. नेक्स्ट प्लस कोण आहे बरं? इथं 2 आहे. मग मला सांगितलं व्हेरिएबल कोणता घ्यायचा आपल्याला? x. आता 2 डिग्री इथे किती राहणार आहे? 1 डिग्री. लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी चालणार आहे. आणि शेवट कोणती टर्म इथं? 3. झालं तुमचं पॉलिनॉमियल झालं. इथं 1 लिहायची तशी गरज नाहीये, म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर द स्टँडर्ड फॉर्म इज x² प्लस 2x प्लस 3. येईल का लक्षात? नक्की एकदम. अजून एक एक्झाम्पल घेतो बघा. सेकंड एक्झाम्पल. सेकंड काय सांगा बरं मला? सेकंड कोणते कोएफिशियंट आहे बरं? बघा कोणतं कोएफिशियंट आहे सेकंड? 5, 0, 0, 0, -1. आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे रे? स्टँडर्ड फॉर्म लिहायचं. काय लिहायचं आहे? स्टँडर्ड फॉर्म.
मग आता आम्हाला सांगा टोटल नंबर ऑफ कोइफिशियंट किती रे इथं 1 2 3 4 5 आहे ना किती कोइफिशियंट 5 इथपर्यंत काय लक्षात आहे ना कोइफिशियंट पेक्षा डिग्री एकने काय असते कमी मग मला सांगा देअरफॉर डिग्री किती असणार आहे डिग्री इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे डिग्री किती राहणार आहे 4 म्हणजे आपल्याला असा हा पॉलिनॉमियल लिहायचा आहे की ज्याची डिग्री किती असणार आहे 4 म्हणजे सर्वात मोठी डिग्री म्हणजे डिग्री असते ना ती किती पाहिजे 4 व्हेरिएबल काय घ्यायचं व्हेरिएबल काही पण घेऊ शकतो म्हणजे व्हेरिएबल इज काय कन्सिडर करू आपण एक्स घेऊ व्हेरिएबल काय घ्या एक्स आता आपल्याला काय लिहायचं आहे स्टँडर्ड फॉर्म देअरफॉर स्टँडर्ड फॉर्म इज आता मला सांगा पहिल्याच व्हेरिएबल किती बरं 5 आणि याचा किती डिग्री घ्यायची आपल्याला 4 सर्वात मोठी डिग्री घ्यायची ना 4 नेक्स्ट कोण आहे इथं 0 आणि याची डिग्री किती राहणार इथं 3 कमी कमी होईल ना एक एक आता पुढचा 0 प्लस 0 एक्स रेस टू किती होणार आहे 2 आता काय होणार प्लस 0 आहे ना 0 एक्स रेस टू 1 लिहिण्याची काही गरज असते का नाही आता विदाउट एक्स वाला म्हणजेच कोण राहील -1 झाला स्टँडर्ड फॉर्म आले का लक्षात नक्की एकदम काही डाऊट राहील का किती एक्झाम्पल झाले 2 तिसरं सॉल्व करून देऊ का होईल सॉल्व करून देऊ का हो की नाही एकदम फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर मायनस व्हेरिएबल असेल तर मायनस घेऊन टाकायचं आणि प्लस असेल तर प्लस घ्यायचं मग फॉर एक्झाम्पल बघा इथं मायनस व्हेरिएबल आहे मायनसच घेतला इथं जर मायनस असता तर इथेही मायनसच घेतला असता प्लस झालं पण प्लस तर प्लस घेणार आहे मायनस तर मायनस घेणार आहे जे आहे ते मग थर्ड एक्झाम्पल सॉल्व याच्यातलं नक्की एकदम काही डाऊट राहील आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं एक्झाम्पल नंबर काय बघायचं आपल्याला नाही मग आता 9th एक्झाम्पल काय बघा राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल इन द बॉक्सेस तुम्हाला काय केलंय बघा इथं तुम्हाला असं काय दिलं एक्स इलिप्स दिलाय म्हणजे काय दिलंय सर्कल दिलेलं आहे ह्या बाजूला तुम्हाला काहीतरी लिहायला लावलंय इथं पण काहीतरी लिहायला लावलंय इथं पण काहीतरी तुम्हाला लिहायला लावलेलं आहे इथं पण आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे बरोबर का रे मग मला पटापट सांगा बरं इथं कोण कोण आहे इक्वेशन काय काय पहिलं कोणतं आहे x + 7 सेकंड x स्क्वेअर मेन x³ x स्क्वेअर प्लस x नेक्स्ट इधरच का +5 नेक्स्ट 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10 नेक्स्ट x³ प्लस 9 नेक्स्ट 3x स्क्वेअर प्लस 5 नेक्स्ट 5x नेक्स्ट एवढं सर्व दिलेलं आहे बरं तुम्हाला इथं काय लिहायला लावलंय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल लिहिलंय बरोबर ना पहिलं काय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल नेक्स्ट दुसरं काय लिहायला लावलं तुम्हाला इथं क्युबिक पॉलिनॉमियल आणि देन इथं कोणतं लिहायला लावलंय लिनियर पॉलिनॉमियल ओके देन इकडे काय लिहायला लावलंय तुम्हाला बायनॉमियल देन काय लिहायला लावलं ट्रायनॉमियल आणि देन काय लिहायला लावलंय मोनोमियल बरोबर ना मोनोमियल बरोबर का आता लक्ष द्या चला क्वाड्रॅटिक क्युबिक आणि लिनियर कशाला म्हणायचं कशावरून ठरतं रे हे लास्ट लेक्चरला पण झालंय क्वाड्रॅटिक क्युबिक आणि लिनियर कशावरून ठरतं त्याच्या डिग्रीवरून हे लक्षात ठेवा कशावरून ठरतं डिग्रीवरून आणि बायनॉमियल आहे का ट्रायनॉमियल आहे का मोनोमियल आहे कशावरून ठरतं त्याच्या टर्म्स वरून एवढं लक्षात ठेवा बरं का हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मुलांचं इथं कॉकटेल होत आहे इकडून तिकडं तिकडून इकडं काहीतरी कॉकटेल होत आहे मग इथं आपल्याला काय बघायचं बरं डिग्री कोणाची काय त्याच्याहून आहे आणि इकडे टर्म्स काय हायएस्ट डिग्री मग क्वाड्रॅटिकचा अर्थ काय बरं ज्याची डिग्री 2 असते क्युबिक म्हणजे काय ज्याची डिग्री 3 असते आणि लिनियर म्हणजे ज्याची डिग्री 1 असते लक्षात ठेवा व्यवस्थित बायनॉमियल म्हणजे ज्याच्यात 2 टर्म असतात
ट्रायनोमियल म्हणजे याच्यात 3 टर्म असतात, मोनोमियल म्हणजे याच्यात एकच टर्म असते. कन्सेप्ट क्लिअर होईल? ओके. नेक्स्ट आता लक्षात द्या. मग क्वाड्रेटिकचा अर्थ 2 डिग्री वाला. सांगा कोणची 2 डिग्री आहे? एक्स स्क्वेअर. ओके. अजून कोण आहे बघा, इथे आहे ना, हे काय 2 डिग्री म्हणजे काय 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. 2 डिग्री आहे का? इथं आहे बघा. म्हणजे काय 3x स्क्वेअर प्लस 5x. हे सगळे कोण झाले रे? क्वाड्रेटिक. आता कोण घ्यायचे आपल्याला? क्युबिक. क्युबिक म्हणजे काय? ज्याची डिग्री 3 आहे. याच्यात आहे का? याच्यात आहे का? आहे. म्हणजेच काय राहील? x क्यूब प्लस x स्क्वेअर प्लस x प्लस 5. यात आहे का? x क्यूब प्लस 9. यात आहे का? आता कोण घ्यायचं? लिनियर. लिनियर म्हणजे त्याची डिग्री काय असेल? 1. म्हणजे कोण असेल? x प्लस 7. अजून कोणी आहे का रे? नाही. समजे काढलं? आता इकडचं. बायनोमियल म्हणजे किती टर्म्स पाहिजे? 2 टर्म्स. मग पहिल्याच आहे का 2 टर्म्स? येस. x प्लस 7. याच्यात 1 टर्म, याच्यात 4 टर्म, याच्यात 3 टर्म, याच्यात 2 टर्म्स. म्हणजे कोणतं राहणार आहे? x क्यूब प्लस 9. ट्रायनोमियल म्हणजे किती टर्म्स? 3. हो आहे ना. काय? 3x स्क्वेअर प्लस 5x. ट्रायनोमियल म्हणजे किती टर्म रे? 3 टर्म. म्हणजे 3 टर्म दिसतात ना. म्हणजे काय लिहिणार आहे आपण? 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. 4 स्किप करायचे, 4 नाहीचे आपल्याला. मोनोमियल म्हणजे काय? एकच टर्म. कोणाची? तर x स्क्वेअर वाल्याची. झाले का सर? क्लासिफाईड संपलं. एवढंच आपला 9 क्वेश्चन होता. फक्त एवढं लक्षात ठेवा, लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक याचा संबंध कोणासोबत आहे? डिग्री सोबत. मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल याचा संबंध कोणासोबत आहे? टर्म सोबत. इथं तुमचं कन्फ्युजन होता कामा नाहीये. लक्षात येईल का बाबड्यांनो? नक्की. बाकी तुम्हाला कोणताही क्वेश्चन चेंज जरी झाला तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. अशा ठिकाणी या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस इथं संपेल. जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.